मेळघाटात विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार, भ्रष्टाचारचे प्रकरण दररोज समोर येत आहे। अशाच प्रकाराचे गैरप्रकार व भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे। पैसा कायदा 1996 नुसार पैसा 5% निधी हा ग्रामपंचायत स्तरावर गावातील आदिवासी समाजाची उन्नती करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता खर्च करणे अपेक्षित असतो। मात्र धारणी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील 3 ते 5 वर्ष वयातील मुलांना गणवेश व बूट ग्रामपंचायत स्तरावर खरेदी करून वाटप करण्यात आला। मात्र गंभीर बाब अशी की या चिमुकल्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा गणवेश व बूट खरेदी करून देण्यात आले। या गणवेशाची किंमत कुठे 300 रुपये तर कुठे 350 रुपये आकारण्यात आली। वास्तविक पाहता वाटप केलेल्या गणवेशाची किंमत 100 ते 130 रुपये आहे। एवढेच नव्हे तर बूट खरेदीमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे। बूटची किंमत 200 ते 250 रुपये आकारण्यात आली आहे। मात्र या बूटाची किंमत मार्केटमध्ये जवळपास 50 ते 60 रुपये एवढी आहे। ही दोन्ही खरेदी ग्रामसेवक व समितीद्वारे तसेच विस्तार अधिकारी या सर्वांनी संगनमत करून परस्पर कोणतीच निविदा व लिलाव न करता एका खाजगी दुकानातून खरेदी करण्यात आले आहे। हा माल निकृष्ट व मध्य प्रदेशातून टॅक्स चोरी करत आणला असून नामांकित कंपनीचा नाही, तरी पण संगनमत करून विस्तार अधिकारी, सचिव व समितीने मोठा भ्रष्टाचार व गैरप्रकार केल्याचे आरोप लावत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली संघटनेने प्रकल्प अधिकारी मिताली सेठींना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे। हे निवेदन विभागीय सचिव रमेश तोटे यांच्या नेतृत्वात देण्यात आले। अशाच प्रकारे गेल्या काही वर्षापूर्वी पैसा 5% निधीत अवैधरित्या वॉटर फिल्टर, LED टीव्ही, सोलर लाईट, शाळेची खेळणी व इतर चुकीची व निकृष्ट खरेदी करून भ्रष्टाचार करण्यात आले आहे। त्यावर सुद्धा अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही। हे मात्र विशेष। आता या प्रकरणात कोणती कार्यवाही केली जाणार ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। धारणी येथून जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद तसेच तस्मीन शेख यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।